वर दाखल झालेला आहे, परंतु आता मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. काय सांगाल? हे जाणून बुजून हे सरकार हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे खरं म्हणजे. त्यांना आदिवासी दयामाने हे जरांगे बिरांगेचे आंदोलन राहतात ना, त्याच्या पुढं पुढं कुत्र्यासारखे पळतात ते लोक, राजकीय लोक. परंतु आदिवासीच्या बाजूने कोणी येत नाही. पोलीस अधिकारी वला साहेबांनी सांगितलं 4 वाजता तुमची शिष्टमंडळाची वेळ आहे, मुख्यमंत्री कार्यालयातून निरोप आहे. मग म्हटलं तुम्हाला पत्र द्या आम्हाला 4ची वेळ, तर अजून पत्र आलं नाही. आता माझा स्वतःचा संयम सुटत चाललेला आहे. शहापूरपासून इथपर्यंत पाय पाय आलोय, कोणी लक्ष दिलं नाही. पायाला फोड आले तरी कोणी लक्ष देत नाही. परंतु ते जाणून बुजून कटकारस्थान करतंय. पोलिसांना पुढं करून आमचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु आम्ही दडपू देणार नाही. ही आरपारची लढाई लढू. आणि त्या हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून तुम्हाला त्या मराठा समाजाला काय कुणबीतून कुठून काय जायचं देऊन टाका, आम्हाला काय घेणं नाही. परंतु जो अफगाणिस्तानातला जो बंजारा समाज भटकत आलेला महाराष्ट्रामध्ये, त्या भटक्यांना आमचं आदिवासीचं आरक्षण पाहिजे. ह्या मूळ मालक देशाचा त्याचं त्यांना आरक्षण पाहिजे. आमच्या ताटातलं त्यांना पाहिजे. आमच्या आरक्षणाची भीक जर बंजारा धनगर मागत असेल, ती आमची आरक्षणाची भीक ह्या भिकारड्यांना आम्ही घालणार नाही कदापि. आरपारची लढाई लढू. त्यासोबत आमचे पेसाचे काही विषय, पेसाचे भरत्या होतून ते झाले पाहिजे. त्यासोबत आमचे 6 जुलै 2017ला बोगस आदिवासींच्या विरोधात निकाल दिला माननीय सुप्रीम कोर्टाने. बोगसांनी बळकवल्या जागा खाली करून खऱ्या पदभरती करावी. हा निकालाची अजून त्यांनी अंमलबजावणी. आमचा छोटा बिंदू आहे, बिंदू आम्हाला छोटा बिंदू 2 वरून 8 वरती नेला. त्याच्यामुळे आमच्या ज्या जाहिरातच्या जागा आहेत तरुणांच्या, त्या दिसती नाही भरतीमध्ये जागा. त्याच्यामुळे त्या 8 वरून 1 वरती आमचा बिंदू यावा. त्यासोबत 12,500 पदांची भरती आहे. त्या माध्यमातून तरुण बेरोजगार पोरांची बेरोजगारी दूर होईल, त्यांना रोजगार मिळाला हक्काचा. आश्रमशाळा वसतिगृहाचे प्रश्न आहेत, वन जमिनी गायरान जमिनीचे प्रश्न हे सगळे सुटले पाहिजे. आणि मुख्यतः आमचं आरक्षण वाचलं पाहिजे. या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आमच्या आरक्षणाला धक्का लावू नये. जर लावण्याचा प्रयत्न केला, मगाच सांगितलं मी, आमच्या आदिवासी भागावरती मुंबई पाणी पिती, मराठवाडा पाणी पितोय, ते पाणीचे नळकाने रात्री फोडून टाकू. आणि आदिवासी भागातलं रेल्वे गेलेले त्या रेल्वेच्या रेल्वे रात्री उकळून टाकू. आणि आता जर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जर या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आम्हाला आता फसवायचा प्रयत्न केला, काल फसवलंय, मग आता त्या फसवणुकीचा आम्ही आता बदला घेऊ थोड्या वेळात. मग पुरा महाराष्ट्र बघल उलगुलान काय असतं. आमच्या क्रांतिकारकांनी काय उल्लंघन केलंय, राघोजी बांगरे, बिरसा मुंडा, राया ठाकरे, नागागर काय उल्लंघन केलं, हे तुम्हाला सगळ्यांना दाखवून देईल. आणि आज आम्ही इतिहास रचून टाकू. झेलात गेलो तरी चालेल आणि मरण आलं तरी चालेल, पण या गेंड्याच्या खालच्या सरकारला शरण जाणार नाही. हा लक्की जाधव यांचा ओके.